पुढच्याला मेसेज कसा करायचा, हु आर यू, हाऊ डू यू डू. कारण त्यांना हे दाखवायचं असतं की मी अति शहाणा आहे, मी जास्त शिकलोय. ॲक्च्युली माझ्याकडं असं आहे ना, माझ्याकडं तसं आहे ना, तर म्हणायचं हे खुळं आहे, हे खरंच शहाणा नाही, हे शिकून पाक ह्याचा मेंदू जाळला आहे आणि तो माणूस जगात कशाचा कामाचा नाही. आपली रांगडी भाषा बोलायला, आपल्या साध्या सिंपल भाषेमध्ये व्यक्त व्हायला घंटा कधी आयुष्यामध्ये कधी लाजायचं नाही. भले पुढं तो मोदी असू द्या, पुढे तिकडं जगातला तो डोनाल्ड ट्रम्प असू द्या, नाही तर तो इलॉन मस्क असू द्या. हा मराठीमधनंच आपल्याला कुणासाठी आपल्याला कधी बदलायचं नाही. श्रीकृष्णानं आयुष्यभर कधी कुणाला बदललं नाही. श्रीकृष्णानं फक्त ॲज अ तुम्हाला डायरेक्शन दिलं. तुम्हाला अख्या महाभारतामध्ये सांगा, कृष्णानं कधी कुणाला बदललं का? बदललं नाही. का? आता तो कृष्ण म्हणला भीमाला, बाई तू आता ना गद्दा सोडून दे, तू असं कर, अर्जुनाची जागा तू घे बाबा, कारण तू जर बाण मारलास तर 400 सैनिक एका बाणात बसतील. त्याच्यामुळे असं कर, गद्दा खाली ठेव आणि तू अर्जुन बन. अर्जुना तू एक काम कर, तू गद्दा घे. अख्ख्या महाभारतामध्ये ना कृष्णानं फक्त डायरेक्शन देण्याचं काम केलंय. गुरुचं काम काय असतं माहिती आहे का? ते मला म्हात्रे साहेबांना बदलायचं नाही, मला सागर साहेबांना नाही बदलायचं, मला काजल मॅडमना नाही बदलायचं, मला किंवा अमृता मॅडमना मला बदलायचं नाही. तुम्ही आहे असंच राहा, नॉट चेंज. फक्त तुमची कामाची तुम्ही पद्धत बदला. बरोबर आहे का चुकीचं आहे? बाकी सगळ्यांना माझा आवाज येतोय ना? तुम्हाला जर बोलणं शक्य नसेल तुम्ही थंब मारा, थंब म्हणजे समजलं आपल्याला. बरोबर आहे. कारण जे पार्टिसिपेट करत नाही ते कुठंतरी त्यांचा कुठंतरी कार्यक्रम घरात चालू आहे हे समजून जावा. सांगायचं मला काय की काल एक पिक्चर रिलीज झालाय, त्याच्यावरनं मी स्लाईडसुद्धा बनवल्यात आणि मी त्यावर ट्रेनिंग म्हटलं मी घेणार आहे. एक प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण पॉईंट वाईज काढून. ओके, तर जे आत्ता तुम्हाला मुद्दे सांगितले मी, की आपल्याला कधी बदलायचं नाही. आपल्यापेक्षा जगात दुसरा कोणी सर्वश्रेष्ठ नाही. तुमच्यापाशी जे नॉलेज आहे हे खूप मौल्यवान आहे, खूप अपाट आहे. आय एम द बेस्ट. माझ्यापाशी पण काहीतरी कामाचं बोलण्याचं आहे. ही भावना आपण बोलतो ना, तर आपण लाखो करोडो लोकांच्या मध्ये ग्रेड असतो ज्याने आपला आत्मविश्वास गमावला आहे. ॲटलिस्ट तुम्ही आत्मविश्वास कमवलाय तरी म्हणतोय मी. आत्ता जस्ट 4 महिन्यापूर्वी पिक्चर मार्केटला आला आहे, डेव्हिड म्हणून. कार्टून ज्याचं ॲनिमेशन मूवी आहे डेव्हिड म्हणून. पण त्याची जी स्टोरी आहे ना, मी 9वीला असताना ती स्टोरी वाचली होती. माझ्या हातामध्ये पहिलं पुस्तक जे मी वाचलं, त्या पुस्तकाचं नाव आहे यश तुमच्या हातात, शिवा खेडा त्या लेखकाचं नाव आहे. यश तुमच्या हातात नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्या पुस्तकाच्या 3 नंबर पानावरती डेव्हिड नावाच्या पोराची स्टोरी आहे आणि सांगायला खूप अभिमान वाटतोय की त्या स्टोरीवरती ॲनिमेशन मूवी बनवला. म्हणजे बघा ना, तुम्ही एखादी कुठली तरी स्टोरी वाचता आणि त्या स्टोरीचा कोणतरी ॲनिमेशन मूवी बनवतं, म्हणजे विचार करा ती स्टोरी पूर्ण जगभरामध्ये किती खतरनाक लेवलला गाजली असणार आहे. ती स्टोरी अशा मुलाची आहे जो शेळ्या मेंढ्या पाळायचा. मी पुन्हा वापरतो विषय की तो मुलगा, अशा मुलाची स्टोरी आहे की तो शेळ्या, तुम्ही पुन्हा यूट्यूबला सर्च मारा, म्हणजे उद्या नेक्स्ट टाइम तुम्हाला ट्रेनिंग देताना तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. डेव्हिड ॲनिमेशन मूवी टाकल्यावर तुम्हाला सगळे त्याचे क्लिप्स बघायला मिळतील. तर तो नेटफ्लिक्सचा पूर्णपणे तो मूवी आहे, पण तो ॲज अ इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये काही त्याचा ऑडिओ आलेला नाही. तर डेव्हिड हा एका सिटीमध्ये, एका खेड्यामध्ये तो शेळ्या पाळायचा आणि एक लहान मुलगा होता, एक 5 ते 6 वर्षाचा मुलगा डेव्हिड. तिथे एक सीन दाखवलाय की त्या शेळ्यांच्या पाठीमागं ना एक वाघ लागतो. वाघ पाठीमागं, शेळ्या पुढं. डेव्हिड पूर्णपणे ना ताकद लावतो शेळ्यांना वाचवायला. आणि एक फेस अशी येते की एक शेळी ना, तिला दुखापत झालेली असते शेळी ना, आणि ती शेळी त्यानं झाडाच्या मागं लपवलेली असते डेव्हिडनं.
की जर वाघाच्या जर नजरेस पडले तर वाघ हे इझी आरामात शिकार करू शकतो. पण बरोबर आहे ना, काय होतं, शेळी ती काय करते, शेळीचं पिल्लू वराडतं त्या. मग डेव्हिड पुढं दोन गोष्टी म्हटलं डेव्हिड पुढं असं, एक तर शेळीला खाऊन द्यायचं किंवा वाघाचा सामना करायचा. डेव्हिड चॉईस करतो की मला वाघाचा सामना करायचा आहे. ते 7वीचं पोरगं, रिअल गोष्ट आहे ही, रिअल स्टोरी आहे म्हटलं. ते 7वीचं पोरगं जाऊन त्या वाघाला जाऊन धडाकतं. ते वाघ खाली दरीमध्ये एका दगडामध्ये अडकतो आणि ती शेळी त्याची वाचती. आणि नंतर त्याला समजतं की खाली वाघ एका दगडामध्ये अडकलाय. त्याला त्या दगडाच्या फटेतनं बाहेर पडता येत नसतं. डेव्हिड पुन्हा पायानं ती दगड पाडतो आणि त्या वाघाची पण लाईफ वाचवतो. म्हणजे सांगायचं काय की शेळी जो खायला वाघ आला होता, पुन्हा तो दगडाच्या फटीमध्ये अडकतो, तो त्याला पण वाचवतो. म्हणजे एक चांगला माणूस जो असतो ना, तो कधी कोणाचं वाईट चितू शकत नाही. हे मला ह्या घटनेवर सांगायचं आहे. चांगला व्यक्ती असतो ना, तो आयुष्यात कधी कोणाचं वाईट चितत नाही. भले पुढं दुश्मन असू द्या, त्याचं हृदय सगळ्यांसाठी सारखं असतं. भले थोडंफार मागं पुढं गोष्टी होतील, नॉट डझंट मॅटर, पण तो कधी भिकारचोटा आणि नालायक नीच आणि हलकट गाव नसतो. लक्षात ठेव की आपल्या स्वार्थासाठी तो कोणाचं घर जाळेल. अशा माणसानं 100 कोटी रुपये जरी कमवले ना, तरी म्हणतो राव ते कोटी रुपये नुसत्या नावाला आहेत, ते मनातनं कधी नाही जगू शकत. माझी एक म्हण आहे की कुबेर भले मी आज कुबेर असू द्या, पण ते कुबेराचा खजाना ना वेळ पडला लुटण्याची पण तयारी पाहिजे. आणि तो कसा लुटला पाहिजे, कुणावर लुटला पाहिजे हे सुद्धा कळालं पाहिजे. तर डेव्हिडची एक सगळ्यात म्हणजे इन्स्पायर स्टोरी आहे ती. ऑपोजिट राजापाशी एक मोठा दानव असतो, एक मोठा, त्याच्यात दाखवले काय तर त्याच्यामध्ये एक मोठा सरदार दाखवला, अफाट, म्हणजे भीमापेक्षा पण उंच, अफाट ताकदीचा, इतरांच्या पेक्षा मोठा असा दानव दाखवलाय. आणि तो राजा, तो एक दानव घेऊन आहे ना प्रत्येक राज्य काबीज करायचा. म्हणजे आज शिरवळ काबीज करा, उद्या कोल्हापूर, उद्या कासेगाव, असं म्हणजे. आणि बाकीचा पुढचा व्यक्ती ना त्या माणसाला बघूनच ते राज्य हार मानायचं. कारण तो एकटा म्हणजे काय होता, तो एकटा म्हणजे 1,00,000 फौज अशी ताकद त्या माणसाकडे होती. त्या आपण म्हणतो ना खली कसा होता, खली त्या टाईपमध्ये त्या राजाकडे एक मोठा खली होता. आणि त्या खलीच्या जोरावर तो दुसऱ्या राज्यांना तो हरवायचा, कारण बाकीचे राज्य त्याला बघूनच भ्यायचे. आणि ज्यावेळेस डेव्हिडच्या गावावर तर डेव्हिडच्या राज्यावर संकट येतं ना, डेव्हिड हा साधा मेंढपाळ होता, सगळं राज्य घाबरतं. राज्य म्हणतं की आपल्याला सरेंडर करायचं आहे, आपल्याला पण हार मानायचे, आपण त्या राक्षसाचा सामना नाही करू शकत. पण डेव्हिड म्हणतो की मी त्याचा सामना करू शकतो. बघा हा कॉन्फिडन्स, रिअल स्टोरी आहे हा. 8 वर्षाचा पोरगा म्हणतो की मी त्या दानवाचा सामना करू शकतो, मी माझ्या राज्याला वाचू शकतो. भले तुम्ही सरेंडर करा, तुम्ही हार माना, पण मी हार नाही मानणार. राजाला पण शॉक बसतो, अरे माझ्याकडे एवढं सैन्य आहे, सेनापती हार मानतोय, पूर्ण राज्य हार मानतोय, आणि हा भाई शेरड पाळणारा मुलगा तो म्हणतोय की मी त्या सामना करणार. बरं कुठल्याच अँगलनं तो कुणाला परफेक्ट वाटणं झालाय. तो म्हणे की मी त्या दानवाचा मी सामना करणार. म्हणजे विचार करा, कॉन्फिडन्स. आणि बरोबर मग काय होतं, तो राजा त्या दानवाला घेऊन त्यांच्या गावावरती आक्रमण करायला येताना डेव्हिड स्वतः जातो आणि त्याला म्हणतो की मी तुला चॅलेंज करतो की मी तुला खाली पाडणार. तो मोठा जो दानव असतो ना तो हसतो, म्हणजे भीमासारखा जो उंच हायटेड माणूस तो हसतो, म्हणतो अरे हे पोरग हे मला काय करू शकतो, मी असे 100 राजे असे कागदागत असे पिरगवून टाकलेत, आणि तू काय भाई, तू तर म्हणजे तू माझी इज्जत घालवतोयस. आणि तरी पण तो डेव्हिड त्या राक्षसा समोर हटत नाही. तो त्याची डेव्हिडची आई म्हणते अरे बाबा, त्या राक्षसानं आजपर्यंत हजारो राजांना मारून टाकलंय, तू त्याचा सामना तू कसा काय करणार आहेस. त्यावेळेस डेव्हिड आपल्या आईला एक वाक्य बोलतो, अगं आई, तो सगळ्यात मोठा दानव आहे ना, ही सगळ्यात मोठी ना संधी माझ्यासाठी आहे. तो एकदम हायटेड आहे, मस्त मोठ्या, म्हणजे मोठी त्याची बॉडी आहे, मोठी हाईट आहे, आणि वजनदार आहे, धिप्पाड आहे. हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे, कारण मी कुठून जरी दगड मारणार त्याच्या अंगावरती बसणार आहे. कुठून जरी मी दगड मारला ना तरी मी त्याच्या अंगावरती बसणार आहे. आणि डेव्हिड शेळ्यांच्या मागे फिरत असताना तो ना लगोर लय भारी फिरवायचा. लगोर
फिरवण्यामध्ये ना डेव्हिड एवढा खतरनाक व्यक्ती होता की त्याचं पूर्ण त्याच्या आयुष्यातले 7-8 महिने नव्हते, म्हणजे त्याच्या आयुष्यातले 7-8-10 वर्ष त्यानं लगोर अशी म्हणजे लगोर फिरवण्यामध्येच तो शेळ्यांची राखण करायचा. लगोर फिरून तो शेळ्यांच्या पासून लांडग्यांना लांब ठेवायचा, वाघाला लांब ठेवायचा. ज्यावेळेस तो त्या दानवाला एक लगोरीमध्ये एक दगड घेतो ना, असा भिरकावतो ना, बरोबर त्याच्या ना तो दगड बरोबर दोन्ही भोयाच्या मध्ये डोक्यावर सेंटरला बसतो, तो खाली कोसळतो ना, त्यावेळेस समजते की भाई एक आत्मविश्वास पणे भरलेला व्यक्ती जगात कुणाला पण हरवू शकतो. आणि ती स्टोरी आज अख्या जगभरामध्ये फेमस आहे. त्या स्टोरीवरती छोटी ॲनिमेशन मूवीचा पिक्चर काढला. आपल्याकडे अजून रिलीज झाला नाही सोडा, कारण त्याचा अजून हिंदी डबिंग नाही आलं, इंग्लिशमध्येच तो पिक्चर तुम्हाला बघावा लागेल. एक मेंढपाळाचं पोरग जर एका महान योद्धाला पाडू शकतं फक्त एका स्किलवरती लगोरीचं, मग तुमच्यात आणि त्यातमध्ये काय फरक आहे? मी तुम्हाला मागं पण सांगितलं की श्रीमंताच्या पोराला गॉड गिफ्ट असतं श्रीमंती, पण गरीबाच्या पोराला स्वतःचं नशीब घडावं लागतं, स्वतःचं नशीब स्वतः लिहावं लागतं सगळ्या अडचणीमधनं. हे खूप म्हणजे मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला. ट्रेनिंगचा अर्थ हा नाही की शानपट्टी करणं, स्वतःचं खरं करत बसणं, ॲक्च्युली वातावरण सांगत बसणं, मला किती समजतं, मी किती हुशार आहे, ह्याला आपण कोच नाही म्हणू शकत आहे. ट्रेनिंगचं पर्पज असतं की तुम्ही जे जीवन जे जगताय ना त्याला रिलेट करून त्यातला वेगळेपणा तुमच्या पुढे मी कसा मांडू शकतो, दॅट इज अ लर्निंग. लक्षात ठेवा, याला आपण ट्रेनिंग म्हणू शकतो. का चुकीचं आहे का बरोबर आहे माझं? एकदम बरोबर. असं नाही की मला गर्दीपेक्षा बाहेर जाऊन मला काहीतरी वेगळं तुम्हाला शिकवायचं. चांगला माणूस बना. खूप वेळा सांगितलं, खूप वेळा. तुमचं मन खरं कसं असतं मग त्याच्यात तुम्ही काय त्याला विकता ना, तर तुमच्या मनामध्ये काय चाललेलं असतं ना ह्याच्यातून तुमची लायकी कळते. कधी पण नोटीस करा, जर तुम्ही कोणाला काहीतरी सांगत असता किंवा विकत असताना तुमच्या मनामध्ये कुठले भाव चालले असतात ना, तुम्ही हां ह्याच्यावरून समजतं की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे. विक्री करताना ज्याला शांत वाटतं, ज्याला स्थिर वाटतं, ज्याला काहीच वाटत नाही, म्हणजे तो पेशंट तुम्हाला हो म्हणून नाही म्हणून त्याला काय चिल असतो, एकदम कूल असतो, सस्पेन्स असतो ना, तो दॅट इज त्याला विक्री म्हणजे काय ना, त्याला कोणी हो म्हणून नाही म्हणून फरक नाही पडत. पण विक्री करताना ज्याला जास्त गोंधळ होतो, ज्याला खूप बोलावं लागतं, तरी त्याला अस्वस्थ वाटतं ना, तर मनापासून सांगतो त्यांना स्वतःच्या मनावरती काम केलं पाहिजे. येऊ द्या ना स्पर्धा, किती पण येऊ द्या, हजारो बाटल्या विकणार, तुम्ही तुमचा वेगळेपणा दाखवा. आणि हा वेगळेपणा दिसण्याचा सोपा मार्ग काय आहे? लोकांचं मनापासून ऐकून घेणं, लोकांच्या खऱ्या गोष्टींना जेन्युइन उत्तर देणं, लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला पूरक असं उत्तर देणं, हे कधी मरू नाही शकत. आणि चांगल्या भावना आयुष्यात कधी मरणार नाहीत. भले पार्टिसिपेट किती पण येऊ द्या, काय फरक नाही पडत आपल्याला. त्यांचा गोल, त्यांचा पर्पज मला माहिती आहे. पण तुम्ही त्यांच्या कॅटेगरीमध्ये जाऊ नका. तुम्ही फक्त पैशासाठी विक्री करू नका, तुम्ही तुमचं पॅशन जगा. तुम्ही विक्री करताना खरं लिटरली लोकांना हेल्प करा, मदत करा. लोकांना पहिल्याच कॉलवर सांगा की ताई गोळीनं कधीसुद्धा कुठला माणूस बरा नाही होते. माझं हे वाक्य नेहमी असतं, ताई जगातला कुठलाही माणूस गोळीनं बरा नाही होते. जर बरा होत असता ना तर मी एवढे सारे मेडिकल थोडी रिपीट चालले असते. जर बरा होत असताना तुम्हाला एकच गोळी थोडी पुन्हा खावी लागली असती. फक्त ह्याचा फायदा काय की ह्या जे आयुर्वेदिक आहे, आणि सोबत जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली, जर तुम्ही कुठल्या गोष्टी पाळल्या किंवा कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, तर तुम्हाला समजलं तर हा 1 महिन्यात पण बरा होऊ शकतो, हा 2 महिन्यात पण बरा होऊ शकतो, हा 3 महिन्यात सुद्धा बरा होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्याला अशा भाषेमध्ये उत्तर देताना पुन्हा तो पेशंट तुम्हाला असा म्हणत नाही मग 4 महिने खायच्या का, 3 महिने खायचे, कारण तुम्ही बोलता बोलता अगोदरच क्लिअर केलंय. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे.
बोलता बोलता तुम्ही अगोदरच क्लिअर केलंय की की ताई गोळीनं कधी कुठला माणूस हा बरा होत नाही. पण आम्ही काय करतो आम्ही म्हणतोय गोळी खावा. आम्ही ते वेळ मारून नेतो. आम्ही ते शब्द टाळतो. आणि जो शब्द तुम्ही टाळता ना, तो शब्द उद्या तुमच्या डोक्यातला मनातला सगळ्यात मोठा दगड बनतो. दगड. बरोबर आहे का चुकीचं आहे? एखादा शब्द तुम्हाला विचलित करतो, एखादा शब्द तुम्हाला त्रास देतो, एखादा शब्द तुम्हाला वायबल करतो आणि त्या शब्दापासून तुम्ही पाय लावून पळून जाताना तो शब्द उद्या पुढे गेल्यावर पुन्हा मोठ्या रूपात तुमच्या समोर असतो. हा काय आलं? एक मिनिट. नंदकिशोर साहेब तुम्ही ते म्यूट करा. अहो तुमचा आवाज येतोय साहेब. तुम्हाला सांगितलं तुम्हाला म्यूट करा. तिथे साईड दिसते का? दाबून धरा. ओके. काय होतं, विक्री करताना विक्रीचा कुठं कोर्स लावायची गरज नाही. विक्रीचं कुठं आपल्याला कुठं जास्त आपल्याला विक्रीवर जर आपल्याला विजयी व्हायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यावरती आपला विजय पाहिजे. आपल्यावर जर विजय नसेल तर आपण कधी सुद्धा आपण एक चांगलं सेल्समन नाही म्हटलं बनू शकत. लक्षात ठेवा. म्हणून सांगितलं तुम्हाला की राग, ॲग्रेसिव्हपणा, कुचकापणा, नालायकपणा, नावं ठेवणं, लोकांच्यावर जळणं, जोपर्यंत सगळं शांत होत नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठं पण जावा, कुठं पण तुम्ही ते आत्म्याच्या गाभाऱ्यातलं कधी सुखच नाही फील करू शकत. हे तुम्हाला मी आज पण सांगतो. 4 कोटी कमवा, 2 कोटी कमवा, पण भावना जर घाणेरड्या असतील ना तर ते 4 कोटी चुलीत घाला आणि ते शिकून आहे ना तिथं म्हणलं आमरस करून प्या. मनाचे पण रंग आहेत आपले, नाही का? आपल्या मनाचे जे रंग आहेत ना रंग, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, रिस्पेक्ट देणं, केअर करणं, आदर देणं, हे रंग जर बरबटले ना आपल्या अपोजिट रंगाने ना तर त्या रंगांचा काहीच अर्थ आयुष्यामध्ये होणार नाही. बरं, ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल किंवा ह्यातनं जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल ना मग त्यासाठी एकटं फिरलं पाहिजे. आपल्याला एकटं महानपण एकटं फिरल्याशिवाय कधीच नाही येऊ शकत. गर्दीत तुम्ही तुमचा स्वतःचा शोध कधीच नाही घेऊ शकत. लक्षात ठेवा. हा जगातला कुठलाही व्यक्ती जो सक्सेस झाला हा 4 भिंतीच्या आतमध्ये सक्सेस झालाय. माझं उदाहरण घ्या. मला आता तुम्ही आमच्या फक्त जर गावात कधी आला, मी फक्त लोकांना घरात येताना दिसतो आणि घरातनं बाहेर जाताना दिसतो. मी तर 24 तास मी माझ्या बेडवरती असतो. जसं कोणतरी घरामध्ये येतं ना तर आमच्या आईला म्हणतात, काय आई बघील तेव्हा हे तुमचा आत्ता बाहेर टेबलावरती बसलेला असतो. काय एवढं त्याला बरं कसा कंटाळा येत नाही. मग 12 तास तो टेबलवरती बघील तेव्हा दिसतो आम्हाला टेबलला बसलेला. नक्की असला करतो काय? पण त्याला हे नाही समजत की हा व्यक्ती 12 तास टेबलला बसतो म्हणजे राव ह्यो किती अभ्यास करत असेल किंवा किती विचार करत असेल. कारण 12 तास टेबलवरती बसणं किंवा 18 तास बसणं म्हणजे कुणाचं पण काम नाही. पण त्याला असं वाटतं की असा माणूस एखादा कोण बसतो तो येडा झालेला असतो. हे आपल्या लोकांची मानसिकता आहे. म्हणजे सांगायचं काय, तुम्हाला महान व्हायचं असेल ना तर तुम्हाला एकटं राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल गर्दीमध्ये राहून, चुकीच्या माणसातनी राहून, रोजच्या संगतीमध्ये राहून तुम्ही महान बनाल तर तुम्ही डोक्यातनं ह्या गोष्टी काढा. महान माणूस हा 4 भिंतीच्या आतमध्येच घडतो. मी वाक्य पुन्हा वापरतो.
महान माणूस तुम्हाला कधी गर्दीमध्ये घडताना दिसणार नाही. पडदिशी रागवणं, एखाद्याच्या अंगावर धावून जाणं, लगेच रिॲक्ट होणं, ही अनमॅच्युअर माणसाची लक्षणं आहेत. असा माणसाला सेल्समध्ये लई त्रास होतो. समोरच्याला तुम्ही बघितल्या तुमच्या भावना समजतात. दत्ता घाराडे हा नालायक माणूस आहे म्हणून नुसता हा दिखावा करतोय की आज मी चांगला आहे म्हणून. तुम्ही कडक जरी बोलला ना तरी समोरच्याला कळलं पाहिजे की नाही बाई माझ्या भल्यासाठीच बोलतोय हा. तुम्ही आपली भाषा स्पष्टपणे जरी वापरली ना त्या भाषेतनं पण त्या माणसाला मेसेज गेला पाहिजे की नाही इथे सुद्धा हा व्यक्ती माझ्या भल्यासाठीच बोलतोय. जसं क्रिकेट खेळायला बॅट आणि बॉलची गरज असते, जसं फुटबॉल खेळायला एका फुटबॉलची गरज असते ना, तसं विक्रेत्याला जर विक्रेत्याचं जर काय हत्यार असेल ना तर ते हत्यार कुठलं आहे? शब्द. विक्रेत्याचा हत्यार कोणता आहे की विक्रेत्याचं टूल काय आहे? शब्द आणि समज. विक्रेत्याचं टूल काय? शब्द आणि समज. जेवढे वाढवाल तेवढं तुम्ही ह्या जगावरती राज्य कराल. जेवढे अपुरी समज तेवढं 50 बाटल्या 100 बाटल्या तुम्ही बघताय की आज आहेत. म्हात्रे साहेब 1000 बाटल्या विकतायत, अनिकेत साहेब 5000 बाटल्या विकतायत, अमृता मॅडम 10 बाटल्या विकतात. काय फरक आहे मला सांगा ना, कशाचा फरक आहे हा? हा फरक आहे की समज की तुम्ही किती लोकांच्या तुमचा प्रभाव पाडताय ना हे सगळं दिसतंय ना. मला तुम्ही किती काम करता तुमच्या घरी येऊन बघायची गरज नाही. तुमच्या सेलवरनं समजतं की तुम्ही किती लोकांच्यावरती प्रभाव पाडताय किंवा इम्प्रेशन पाडताय. त्यासाठी तुम्ही काय करताय हे त्या सेलिंगवरनंच कळत असतं. मग स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मी नीट बोलतोय का? खरंच लोकांच्या मनामध्ये मी खरंच एक जागा निर्माण करतोय का? खरंच मी लोकांना मनापासून म्हटलं समजून घेतोय का? खरंच मी जो शब्द बोलतो ना त्या शब्दाला खरंच मी म्हणजे त्या शब्दाला मी जागतो का? रस्त्यावरती फिरून पुन्हा वाक्य वापरतोय. रस्त्यावरती फिरून जो इडली डोसा विकतो ना त्याची प्राइस असते 10 रुपये. रस्त्यावरती सायकलवरनं मुंबईमध्ये जो फिरून इडली डोसा विकतो ना त्याची प्राइस असते 10 रुपये असते. मेंदूवाड्याची प्लेट 10 रुपयाला असते. आणि तीच प्लेट कोणतरी हॉटेलवाला आपल्या हॉटेलमध्ये विकतो ना, थोडंसं पाण्याची एक बाटली देतो, थोडीशी प्लेट देतो, एक चमचा देतो, बसायला जागा देतो, तर तो तीच प्लेट विकतो 20 रुपयाला. तीच सेम इडलीची प्लेट 5 स्टार हॉटेलला थोडंसं त्याचं नाव चेंज केलं जातं. राईस पुडिंग सोबत एक चटणी, सोबत एक टिश्यू पेपर आणि सादरीकरण थोडंसं 3 इडल्या व्यवस्थित एका लाईनमध्ये शेपमध्ये, इकडं साईडला चटणी, इकडं साईडला त्याचा सांबर, आणि त्या प्लेटची प्राइस असते 1000 रुपये. त्या प्लेटची प्राइस असते 1000 रुपये. रस्त्यावरनं फिरून विकतो तो 10 रुपयाला विकतो, हॉटेलमधला 20 रुपयाला विकतो, आणि मोठ्या 5 स्टार हॉटेलचा व्यक्ती 1000 रुपयाला ती प्लेट विकतो. इडली सेमच आहे. रस्त्यावाल्यापाशी पण इडली सेमच बनती, मधल्या हॉटेलवाल्यापाशी पण इडली सेमच बनती. 5 स्टारला गेला तरी पण ती इडली सेमच असणार आहे. फरक काय माहिती आहे का? फरक आहे सादरीकरणाचा फरक आहे. रस्त्यावरचा माणूस जेवढ्या त्याच्या आयुष्यभरामध्ये कमवू शकत नाही ना तेवढा 5 स्टारचा व्यक्ती 6 महिन्यामध्ये कमवून बसतो. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? आता विचार करा, तुम्हाला लोक पैसे का देत नाहीत ना ह्याची उत्तरं स्वतःला शोधा.
आम्ही डॉक्टर आहे. डॉक्टरचा पेहराव कसा असतो? स्वच्छ नीटनेटके कपडे, अंगावरती चांगल्या क्वालिटीचा परफ्यूम, अंगावरती चांगल्या क्वालिटीचा परफ्यूम. डॉक्टर हा समाजामध्ये ॲज अ प्रोफेशनल व्यक्ती मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या खिशामध्ये रुपया नसताना जर कोणी इज्जत देत असाल ना, तर 100% तुम्ही डॉक्टर आहे. तुमच्याकडे कुठलं पद नसेल, तुमच्याकडे कोणतं प्रोफेशन नसेल, किंवा कुठली डिग्री नसेल, कुठलं तुमचं कुठलं असं एक मोठं क्लास 1 ऑफिसरचं पद नसेल, आणि तरी पण तुम्हाला इज्जत मिळत असेल ना, तर 100% तुम्ही डॉक्टर आहे. किंवा तुम्ही आरोग्य सल्लागार आहात, किंवा तुम्ही आरोग्यामध्ये काम करताय. कारण ह्याच एका प्रोफेशनमध्ये न मागता इज्जत मिळते. बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्याला 2 पाय दिलेत, ज्याला 2 किडन्या दिल्यात, ज्याला हृदय दिले ना, हा प्रत्येक व्यक्ती हा कोण आहे माहिती आहे का? प्रत्येक व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर बनण्यासाठी आपल्याला कुठं काय डिग्रीची गरज नाही. डॉक्टर बनायला कुठं आपल्याला कोर्स करायची गरज नाही. पण जो व्यक्ती ज्याला डॉक्टर व्हायचं असतं ना, तो मनामध्ये पहिल्यांदा कल्पना करतो की मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यानंतर तो मेडिकल कॉलेजची पावलं चढतो. म्हणजे पहिल्यांदा अगोदर तो मनात डॉक्टर होतो, आणि मग त्यानंतर तो नेटची एक्झाम देतो. मग त्यानंतर तो मग डॉक्टर होण्यासाठी म्हटलं तो ट्राय करायला सुरू करतो. पण म्हणजे पहिला डॉक्टर कुठं बनला? तो मनामध्ये बनला. हे लक्षात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. अरे त्याला तर सगळे विषय आहेत, डॉक्टर केला. अरे पण तुम्हाला फक्त एकाच विषय तुम्हाला मास्टरी करायची आहे. एकाच विषयावरती मास्टरी करायची आहे. गुडघ्याच्या रिगार्डिंग कुठला जरी प्रश्न आला, त्या प्रश्नाला तुम्हाला योग्यपणे उत्तर देता आलं पाहिजे. आणि ते उत्तर खरं असलं पाहिजे, जनून असलं पाहिजे. एखादी बाई म्हटली की माझ्या गुडघ्यावरती सूज आल्या, 10,000 किलोमीटरवरनं, 2,00,000 किलोमीटरवरनं तुम्हाला कळलं पाहिजे की गुडघ्याला सूज काय येते, तर त्या बाईचं वजन जास्त आहे. आणि ज्यात तुम्ही तिला सांगता की ताई तुमचं वजन जास्त आहे का, उत्तर येतं हा माझं वजन जास्त आहे, मग तिला प्राऊड फील वाटतं की दत्ता खराडे राहिला साताऱ्याला, मी राहिला गडचिरोलीमध्ये, आणि त्यानं लगेच ओळखलं की यार माझं वजन जास्त आहे म्हणून माझ्या गुडघ्याला सूज येत्या. झालं, इथं क्लोज झाला. ती लेडीज क्लोज झाली, तिला विश्वास वाढला. जर हा माणूस नुसतं सिम्पटम्सवरून सांगू शकतो की मला काय झालंय, म्हणजे याचा अर्थ काय, ह्याला खूप मोठा एक्सपिरियन्स आणि अनुभव आहे. लोकांना ते समजून तुमच्याकडनं घ्यायचं आहे, ज्यांना ते कधी समजलं नाही. मग ह्याच्यामध्ये मास्टरी करावी तेवढं कमी आहे. आता ह्याचं एक सोपं उदाहरण सगळ्यात, असं म्हणा गुडघंदुखी म्हणजे ना एखादा तमाशाचा फड आहे. की 50-100 बाटल्या विकतात ना, ह्यांसाठी तमाशाचाच फड आहे. तो तमाशामध्ये बघा, यात्रा कमिटीवाला रात्री फोन करतो तमाशातल्या एका मेन बाईला, हा उद्या तमाशा भरवायचा आहे, 12 वाजता तमाशा आहे, 10,000 रुपये तुम्हाला मी आता 2,000 रुपये पाठवतो, उद्यात आपल्याला फड लावायचं आहे, आमच्या गावात यात्रा आहे. ती बाई म्हणते पोरीनो चला आपल्याला उद्या तमाशाला जायचं 12 वाजता आहे ना. बरं ते तमाशा तुम्ही आता कधी कोणी बघितला असेल, आता मोस्टली म्हणजे स्त्रियांना कधी बघायला भेटतो का नाही आम्हाला माहीत नाही, पण पुरुष मंडळीला माहिती आहे तमाशात काय चालतं. एक बाईचं तोंड पश्चिमेला, एकाचं बाईचं तोंड पूर्वेला, एकाचं बाईचं तोंड असं दक्षिणेला. तमाशा आहे तो. आता ह्याचं उदाहरण आपल्या धंद्यामध्ये कसं घेऊया, हा सर घ्या ना आमचं औषध, सर खावा, चांगलं वाटतं, लय भारी वाटतं, घेऊन जावा. काय तमाशा केला त्यानं. मग समोरचा ना मग किमतीमध्ये पण पाक तमाशा करून टाकतो. हा मग सर एक काम करा ना सर, 600 रुपये आहेत ना, मग एक काम करा मला 300 रुपयाला द्या. असा का म्हणला माहिती आहे का, ह्यानं तमाशा गाठला म्हणून त्यानं पण तमाशा केला त्या प्राईजचा. का त्याला पडदिशी विक्री करायची फास्ट.
भिकाऱ्याला पण फास्ट पैसा हवा असतो लगेच. मला भीक लगेच भेटली पाहिजे फास्ट. ज्याला फास्ट पैसा हवा असतो ना तो नेहमी भिकारी असतो. दुसरी कुठली कॅटेगरी आपली माहिती आहे का? नाटक. नाटकामध्ये जो काम करतो ना तो 6 महिने अगोदर तिकीट बुकिंग करून ठेवतो. ते आमचं पावसातल्या आठवणी नावाचं आमचं एक नाटक आहे. आणि ते नाटक आमचं मे महिन्याच्या 5 तारखेला डिसेंबर महिन्याच्या 5 तारखेला नाटक आम्ही ते ठेवलंय. मग ती जे ठराविक जी पात्र असतात ती 6 महिने रोज संध्याकाळी 8 वाजता रिहर्सल करतात. नाटकामध्ये हसायचं किती, कुणी डायलॉग कसा तो डिलिव्हर करायचा, कुणी किती हसलं पाहिजे, हे सगळं प्लॅनिंगनुसार असतं. आणि मग डिसेंबरला ते नाटक असं पॉवरफुल भरतं, असला धुमाकूळ गाजवतं ना. मग त्यातलाच आहे ना कोणतरी म्हणतो की अरे हा दत्ता खराडे नाटकात एवढं काम करते म्हटलं पिक्चरमध्ये कसा काम करेल. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? कार्यक्रम तोच आहे. तमाशात पण नाचायचं आहे, नाटकात पण नाचायचं आहे, साला पिक्चरमध्ये पण नाचायचं आहे. कार्यक्रम एकच आहे पण कार्यक्रमामध्ये प्रकार आहेत ना. मी पण म्हटलं चला आता मला गुडघेदुखीचं औषध विकायचं ना. माझा हाय प्रोफेशनल लोकांना माझा विकण्याचा टार्गेट आहे. ॲज अ वकील, पोलीसवाले, स्पोर्ट्समधले खेळाडू, सुशिक्षित व्यक्ती, हा माझा क्लास आहे. ह्यांना मला विकल्यावर चांगला पैसा मला मिळणार आहे. तर मग ह्यासाठी मला तयारी केली पाहिजे. काय? गुडघेदुखीची का गुडघं दुखतात, गुडघेदुखीची कारणं काय असतात. बरं, यूट्यूबवरती दुनियाभरचे शिकवणारे माणसं बसलेत, तर त्यात थोडेसे आपले शब्द मिक्स करा आणि आपली स्वतःचे एक भाषण तयार करा. मग तुम्हाला चांगले पैसे मिळणार नाटकामध्ये गेल्यावर. पिक्चरमध्ये काय? पिक्चरमध्ये काय डायरेक्ट ऑपरेशन पण करायचं, पण नाटक केलं का असं ऑपरेशन करायचं की पेशंटच्या डोळे असे नाही का असे फिरले पाहिजेत. आज अ पिक्चर खोटं पण चांगल्या तऱ्हेनं प्रेझेंट केलं जातं ना, आपण त्याला पिक्चर म्हणतो. खोट्याला पण चटणी मीठ मसाला लावून प्रभावीपणे जे मांडलं जातं ना, आपण त्याला पिक्चर म्हणतो. आणि पिक्चर काढण्यासाठी कमसे कम 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे हावभाव, हास्य, इमोशन्सपणा, सुई एवढ्या गोष्टीवर सुद्धा बारकाईनं लक्ष दिलं जातं. आता धुरंधर पिक्चर जो झाला ना, त्यातला जो होता ना रहमान डकेती, आता ह्याचं पात्र करताना त्या रहमान डकेतीवरती पहिले 6 महिने अभ्यास केला होता. त्या काय ते हिरोचं नाव काय तुला माहिती आहे का? अक्षय खन्ना. अक्षय खन्नानं 6 महिने त्या रहमान डकेतीवरती अभ्यास केला. रहमान डकेती मफलर कसा गुंडळतो, तिच्या गळ्यामध्ये किती गॅप असतो, हाताची घडी कशी घालतो, चालताना तो रहमान डकेती कसा चालायचा, त्याच्यामुळे ते पात्र एवढं उठावदार दिसलं. तुम्हाला फक्त एवढं ते गाणं कुठलं होलाहोल गाणं तर ते थोडं लक्षात पण गेलं, कारण मी तिकडं माझं डोकं एवढं मी लावत नाही ते. पण ते गाणं कसलं गाजलं. पण तुम्हाला हे नाही कळलं त्याला ते गाणं गाजण्यासाठी त्यानं मेहनत किती केल्या. आम्हाला काय वाटतं, आम्हाला दिसतो फक्त रिझल्ट दिसतो. दत्ता खराडे लय भारी बोलतोय, लय भारी स्पीच, पण त्यानं किती रात्री गाजवलेत, त्यानं अभ्यास किती व्हायचे, घरात पुस्तकं भरलेत. त्यानं तुम्हाला एक शब्द शिकवताना त्या शब्दाचा किती बाजूनं त्यानं विचार केला आहे हे आम्हाला नाही दिसत. आम्हाला फक्त रंगीत तालीम दिसते. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसं विकायचं आहे. तमाशा करत बसला ना, गोपीनाथ मुंडे पहिला त्याच्यावर तलवार लावणं लक्षात ठेवा. ही गावणारी सगळी कॅटेगरी कोण आहे? तमाशावाली. ही सगळी ज्यांनी तमाशा मांडलाय ना, ही सगळी गावतात आयुष्यामध्ये. भले चांगली गोष्ट करू दे पण तरी पण ती लोक गावणार आहेत. पण ज्याला प्रोफेशनली एखादी गोष्ट करता येते ना, प्रोफेशनली त्याला प्रोफेशनल दोन आयुष्यात दोन्ही गोष्टी कमवतो. नाव पण कमवतो आणि थोडा पैसा पण कमवतो. तर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय कमवायचं आहे. आणि मी एक लेडीज आहे, माझं तर वय झालंय,
38 किंवा 40 डोक्यातनं काढा. भले आपलं वय किती पण होऊ द्या, पण मरेपर्यंत आपल्याला समाजाला दिशा दाखवायची आहे, मरेपर्यंत आपल्याला सेलिंगमध्ये काम करायचं आहे, मरेपर्यंत आपल्या आतल्या मन आपलं नेहमी तरुण पाहिजे, नेहमी आपली भावना पाहिजे. आपल्याला सुख आपणच लावू शकतो, आपल्याला आनंदी आपणच ठेवू शकतो. आपल्या मनातल्या भावना ह्या आपल्या शब्दाच्या कमांडवर चालतात, कमांडवरती. कल्पना कल्पना नावाची भावना आहे ना, आज लोकांना आपल्यासाठी वापरता येत नाही. कल्पना नावाची भावना, कल्पना खूप मोठा महान शब्द आहे. ह्या कल्पना नावाच्या भावनेवरती जग घडलंय, जग. एवढा गाड्या, घोडे, विमान, बैल, एवढं मोटार, हाय स्पीड मोटार, मेट्रो, ह्या सगळ्या कल्पना नावाच्या कन्सेप्टवरती घडल्यात. अक्षय सर बोलले की मी चांगलाच माणूस नाही, वरचा देव जरी आला ना, देव, तरी त्या माणसाला ना कुणी चांगलं बनवू शकत नाही. अक्षय सर म्हटलं ना, मी चांगलाच नाही, संपला विषय. वरचा आला ना देव, वरचा देव आला तर या माणसाला कधी चांगला बनवू शकत नाही. म्हणून आहे ना, एक वही आणि पेन घ्या आणि कल्पना लिहून काढा. कल्पना की मी कशा कल्पना करतो. एखादा म्हणतो ना, संदीप भाऊ मग 10-15 तोळे सोनं का तुम्ही घेणार आहे का? तेव्हा संदीप भाऊ बोलणार, अहो नाही हो, आमची तेवढी थोडी लायकी आहे, तेव्हा आम्ही भिकारी. एखादा म्हणतो ना, अक्षय साहेब काय भाई तू काय शेड झाला का रे, काय तू लय मोठा माणूस बनून गेलास. तेव्हा अक्षय सर म्हणणार, नाही नाही कुठला मोठा माणूस साहेब, काढतोय आम्ही कसला तरी दिवस. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? म्हणजे समोरचं एन्व्हायरमेंट, समोरचं नेचर तुम्हाला त्या लायकीचा पर्सन समजतंय म्हणून तुमच्या कानावरती ही वाक्य पडतात आणि आम्ही त्याला नाकारतोय. आम्ही त्या लायकीचं नाही, आमच्यात तेवढी ताकद नाही, आमच्यात तेवढं पोटेन्शियल नाही म्हणून. म्हणजे आम्ही आमच्यावरती, लक्षात ठेवा, अन्याय करतोय. आमच्या काल्पनिक शक्तीवरती आम्ही अन्याय करतोय. कल्पना 2 टाईपच्या असतात. एक कल्पना असते निगेटिव्ह आणि एक कल्पना असते पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कल्पना कोणाची असते माहिती आहे का? दारू पिणारा माणूस हा स्वतःच आत्महत्या करत असतो. दुसऱ्याला नाव ठेवणारा, दुसऱ्याच्या यशावरती जळणारा, दुसऱ्याची घरं फोडणारा, आपल्या जन्माला घातलेल्या पोरांच्यावरती अंगावर धावून जाणारे किंवा जाणारा, आपल्या रक्ताच्या नात्यांना समजून न घेणारा, ही जी कल्पना आहे ना, ही अपोजिट दिशेनं लावतोय. आणि सकारात्मक माणूस, सकारात्मक कल्पना कोणती असती? जे शिकणं डिमांड करतं, लोकांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी धडपडतं, काहीतरी नवीन शिकता येईल का ह्या गोष्टी शोधतं, एखादा चांगला ट्रेनर शोधतं, एखादा चांगला कोच शोधतं, स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा म्हटलं ही लोक खूप जास्त प्रयत्न करतात. आयुष्यभर ती लिस्नर किंवा विद्यार्थी राहतात. ही सकारात्मक कल्पना आणि निगेटिव्ह कल्पना. आता ह्याच्यामध्ये गॅप टाका आणि बघा आपण किती सकारात्मक आहे किंवा आपण किती निगेटिव्ह आहे. जगात जर सगळ्यात श्रेष्ठ किंवा पृथ्वीवरती जर सगळ्यात श्रेष्ठ जर कुणाचा मेंदू असेल तर तो आहे मानवाचा. ह्याच्यामध्ये सुपरफास्ट कॅम्प्युटरसुद्धा म्हटलं फेल आहे. सुपरफास्ट कॅम्प्युटरसुद्धा ह्याच्या मेंदूची बराबरी करू शकत नाही. पण ह्याची वाट लावायला, ह्याच्या पूर्ण फायली जाळायला, मेंदू भ्रष्ट करायला ना, ह्याचा फक्त एक निगेटिव्ह विचार भरपूर झाला. जो जगातला सुपरफास्ट कॅम्प्युटर आहे, जग आजपर्यंत मानवी मेंदूचं रहस्य समजून नाही घेऊ शकलं, तो मानवी मेंदू तबाह करायला किंवा उद्ध्वस्त करायला ना, एक निगेटिव्ह विचार लय झाला. त्यातला व्हायरस, एक निगेटिव्ह व्हायरस जर घुसला ना, हा मेंदू भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. आपण म्हणतो ना, अरे दत्ता सरांनी
म्हात्रे साहेबांना कानपडीत मारल्यावर कसं काय राव, मी त्या माणसाला असं कधी एवढा हायपर रागात बघितलाच नाही, पण त्यानं कानाखाली मारली. एक चुकीचं रिॲक्शन आणि एक चुकीची भावना ऑन द स्पॉट मॅटर क्रिएट झाला. म्हणून कुठं जरी गेला, विक्रीचे काय टेक्निक्स, काल म्हात्रे साहेबांनी मला सांगितलं की सर दुनियाभरच्या स्ट्रॅटजी आम्हाला तिथं बघा भेटल्या, त्यातलीच एक स्ट्रॅटजी आहे तुम्हाला सांगतो मी माझ्या भाषेमध्ये मॉडिफाय करून, किंवा माझ्या भाषेत तुम्हाला ती मी स्ट्रॅटजी तुम्हाला मी सांगतो जेणेकरून तुम्हाला समजेल. ॲलिगेटर स्पीच, ॲलिगेटर स्पीच, त्या व्यक्तीनं काल ह्या टेक्निकचं नाव घेतलं होतं, ॲलिगेटर स्पीच, ॲलिगेटर स्पीच. पण त्या व्यक्तीला किंवा ते जे महान गुरु आहेत आचार्य आमचे निलेश काळे सर, त्यांनी टेक्निक तर सांगितली की ॲलिगेटर स्पीच तुम्हाला बनवता आली पाहिजे. अरे पण कशी बनवायची, त्याचा यूज कसा करायचा, ही सोप्या भाषेत सांगितलं तर कळणार ना आम्हाला ॲलिगेटर स्पीच म्हणजे काय. पण सांगितली का, तर नाही सांगितली. तुम्ही ऐकले ॲलिगेटर स्पीच काय फंड आहे. ॲलिगेटर स्पीचमध्ये त्यांनी एक काहीतरी मग उदाहरण दिलं सरांनी काल की जे 5 क्लबचे मेंबर असतात ना, ह्यांना ती गोष्ट लय पटकन समजणार आहे. म्हात्रे साहेब असे बोलले ना ते. होय. जो 5 क्लबचा आता म्हात्रे साहेबांना माहीतच नाही झाला 5 क्लब म्हणजे पण काय असतं, किंवा 5 क्लबचं म्हात्रे साहेबांचा दूरदूरचा काय संबंध. म्हणजे ह्या माणसाला अजून पण कळलं नाही की ते ॲलिगेटर स्पीच म्हणजे त्याचा यूज कसा करायचा. आता ॲलिगेटर स्पीच म्हणजे काय, म्हात्रे साहेब आपले कंडक्टर आहेत, त्यांना विचारलं बाई तू कोण आहेस, तर म्हात्रे साहेब बोलले ना हां मी आहे कंडक्टर. तो माणूस पुन्हा म्हात्रे साहेबांसोबत एक वाक्य पण बोलणार नाही. त्याला कळालं हे आयटम काय आहे. पण म्हात्रे साहेब असे बोलले, तो व्यक्तीनं म्हात्रे साहेबांना विचारलं की म्हात्रे साहेब तुम्ही काय करता. तर म्हात्रे साहेब बोलले लोकांच्या दुःख आणि सुखामध्ये लोकांना ज्या ठिकाणी जायचं असतं किंवा ज्या ठिकाणी लोकांना पोचायचं असतं त्यांना पोचवण्याचं ना सगळ्यात मोठं जे काम आहे, सगळ्यात मोठं योगदान आहे ना, हे देवानं माझ्या हातात दिलं आहे, सेफली पोचवणं. आता त्या माणसाला कळलं का म्हात्रे साहेब काय तुम्ही त्याला सांगितलंय. नाही, काय समजणार नाही. ह्याला असतं म्हणायचं ॲलिगेटर स्पीच. मग तो म्हणतो साहेब एक काम, म्हात्रे साहेब एक काम करा, आईला मला हे तुम्ही काय बोलला पोचवायचं कुठं पोचायचं माहीत नाही, एक काम करा नंबर द्या आणि आपण निवांत बोलू. मग आम्हाला हेच पाहिजे ना. ॲलिगेटर स्पीचमध्ये समोरच्याला एका मिनिटात तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे, पण तुमचं प्रोफेशन कळायला नाही पाहिजे. त्यानं तुम्हाला तुझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे की भाई तू किस फील्ड में, भाई कौन सा आयटम आहे भाई, किस फील्ड में काम करताय. एखादा धरून चाला कोण आहे, दुसऱ्यातला कोण आहे, हां धरून चाला मी एखादा टेलर आहे, मला विचारलं की सर तुम्ही करता काय. तर मी असं म्हणू का नाही मी ट्रेनर आहे, मी कोच आहे, सर मी बाटल्या विकतो, मी म्हणणार आहे. लोकांना जे असहाय्य पेन होतं किंवा असहाय्य जे वेदना होतात त्यांच्या डेलीची कामं करण्यास त्यांना खूप मोठा अडथळा येतो ना, आणि त्यांना त्यांची जीवनशैली आणि ज्या असहाय्य वेदना ज्या होतात ना त्यातून बाहेर कसं पडायचं ह्याच्यात लई मोठा मी एका दुव्याचं काम करतो किंवा मी एक रोल मॉडेलचं एक मी काम करतोय. तो म्हणतो आयला हे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच ऐकतो असलं प्रोफेशन. बरोबर आहे का संदीप साहेब, का चुकीचं आहे. बरोबर आहे का असं म्हणायचं हां डॉक्टर आहे,
ते पुढचा काय बोलणार आहे का? कळलं का ॲलिगेटर स्पीच म्हणजे काय म्हात्रे साहेब? हा सर. काय सांगा की ॲलिगेटर स्पीच म्हणजे काय? कळलं का तुम्हाला ॲलिगेटर स्पीच म्हणजे काय? दीपक साहेब तुम्हाला कळालं? हो सर, कळालं. ॲलिगेटर स्पीच म्हणजे समोरच्याला एका अनोळखी व्यक्तीला आपल्याला तो लिफ्टमध्ये भेटला आहे, प्रवासामध्ये भेटला, तर तुम्ही एखादा असं स्पीच तयार करा आणि सगळ्यांनी मला पाठवा ते स्पीच. मी पुन्हा मग मॉडिफाय करून पाठवतो. ते एका मिनटात तुम्हाला त्या माणसावरती इम्प्रेशन पाडताना हे ॲलिगेटर स्पीचचं काय होतं उपयोग होतो की त्याच्या मनामध्ये कायचा प्रश्न आला पाहिजे की नक्की काय करतो, ह्याला म्हणायचं ॲलिगेटर स्पीच. लक्षात ठेवा की त्याच्या मनामध्ये जिज्ञासा क्रिएट झाली पाहिजे की बाय नक्की बाबा काजल मॅडम नक्की कोण आहेत, किंवा दीपक सर कोण आहे, किंवा म्हात्रे साहेब कोण आहे, म्हणून त्यानं तुमचा नंबर मागितला पाहिजे. ह्याला म्हणायचं ॲलिगेटर स्पीच. तर म्हटलं मी सेल्समन आहे, मी बँक मॅनेजर आहे, ही नावं सगळ्यांना कॉमन झालेत. मग तो पुढचं तुम्हाला म्हणत नाही मग सर काय तुम्ही करता, किंवा खरंच अजून मला डीपमध्ये सांगा. ॲलिगेटर स्पीचमुळे काय होतं म्हणजे का पुढच्या व्यक्तीची क्युरिओसिटी वाढते त्या विषयामध्ये, आणि तिची जिज्ञासा लागते की यार हा नक्की कोण आहे, मला जाणून घ्यायचा आहे. मग तो नंबर मागतो आपला, तिथं पण आपण चांगल्या प्रकारे सेल करू शकतो. हे काल हे जे आपले जे गुरु होते ते निलेश सर, त्यांनी ज्यावेळेस तुम्ही ह्या रांगडी भाषेत सांगाल, मराठी भाषे भले इंग्लिश आहे मान्य आहे आम्हाला, पण ज्यावेळेस त्यांनी ह्या भाषेत जर टीचिंग केलं असतं त्या 54 लोकांचं भलं झालं असतं का नाही? पण म्हणतात ना की पुस्तकी किडा. मी नेहमी माझं स्पीच, माझं ॲज अ ट्रेनिंग, मी एवढं साधं सिम्पल वाक्य शोधून काढतो ना, एवढी साधी सोपी वाक्य शोधतो, शब्द जी तुमच्या मेंदवाला इझिली समजतील. भले माझ्या एखाद्या भाषेतला शब्द भले जरा थोडासा पुढंवर असतो किंवा मागं पुढं असतो, पण त्या शब्दापेक्षा त्याच्या पाठीमागचा भाव समजून घ्या, नाही का? कधी काय तोंडातनं माझ्या एक असं थोडासा म्हणजे तो शब्द चांगला पण असतो, थोडासा वाईट पण असतो, पण शेवटी तुम्ही काय घ्यायचं आहे तुमच्या विचारसरणीवर राहतं, नाही का? आणि जर त्या शब्दात जर कोणाला दुःख जरी होत असेल तरी पण त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणजे माफी मागायला तयार आहे, पण शेवटी मजबूर आहे मी, मला ते बोलावं लागतं मला. कारण शिव्यांसाठी कुठं कोर्स लावावा लागत नाही, एक शिवी असते आपलं तोंडपाठ, नाही का? पण चांगले शब्द बोल म्हटलं ना तास घालवतो डिक्शनरी स्वतःची. बरोबर आहे का चुकीचं आहे? तर बरोबर आहे सर. ह्या गोष्टी आहेत. आत्ता जे ट्रेनिंग घेतलं, रस्त्यावर गाडी लावून घेतले बाजूला, एका ठिकाणी जायचं होतं, आपल्याला गरज नाही त्या पीपीटीची गरज नाही आपल्याला. 4 पॉईंट लय झाले विक्रीचे, म्हटलं पॉवरफुल पॉईंट समजून सांगायला. तर यातलं कोण म्हणणार ना की सर मला आता लय डोक्यावरून गेलं म्हणून माझ्या, नाही का? माझं बोलणं डोक्यावरून जातंय? नाही सर, चांगल्या प्रकारे समजतं. गेलेले समजत नाही ना, अजून कुतूहल वाढत आहे ना. तेच आहे ना. एका सक्सेसफुल स्पीकर माझ्या भाषेमध्ये कधी असतो, आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्हाला असा कुठला स्पीकर भेटला तर तुम्ही ह्याच्यावरनं आयडेंटिफाय करा. एक खरा वक्ता, खरा स्पीकर, खरा ट्रेनर हा कधी बेस्ट असतो, जो गर्दीमधून त्याला कोणतरी म्हणतं ना सर तुम्ही लय भारी बोलला, तेव्हा त्यानं खरं स्वतःला 2 कानफटात मारून घेतले पाहिजे काय आयला मी लय खराब भाषण केलं. पण गर्दीमधून कोणतरी म्हणतो ना की सर तुमच्या त्या एका वाक्यामुळं माझ्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला, माझं जे आयुष्य आहे ना हे थोडं 90 डिग्री जरा थोडंसं चेंज झालं ना, तेव्हा म्हणायचं की मी 4 शब्द बोलण्याच्या लायकीचा पर्सन आहे. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला बदलायला नाही आलो, तुम्ही आहे असं राहावा, फक्त डायरेक्शन थोडीशी चेंज करा. म्हात्रे साहेब राहिले पाहिजेत, काजल मॅडमच राहिल्या पाहिजेत, मेघा मॅडमच राहिल्या पाहिजेत, पण
डायरेक्शन चेंज करा. तुमचा स्वभाव, तुमचं बोलीभाषा ही आहे अशी राहू द्या, पण त्याच्यामध्ये थोडंसं रंग भरा. हेच सांगण्या पाठीमागचं माझा हा हेतू आहे आणि हेच तळमळ आहे म्हटलं तुम्हाला सांगण्याची, की त्याच्यामध्ये रंग भरा. रंगाशिवाय जीवनाला अर्थ नाही. सहज बोलता बोलता तुम्हाला एखाद्याला मिठी मारता आली पाहिजे, एका वयस्कर माणसाला मिठीमध्ये घेता आलं पाहिजे, एखादा न सांगता पुढच्या माणसाला तुम्ही रस्ता क्रॉस करून दिला पाहिजे. ह्या गोष्टी ॲज अ नॅचरली घडल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यात आपोआप आलं पाहिजे की भाई मला संधी भेटला की मला याला हेल्प करायची आहे. लोकांच्या सोबत राहताना तर एकसुद्धा संधी मिस करू नका लोकांच्यावरती प्रभाव पाडण्याचा. प्रभाव पाडायला काय टॅलेंट असावं लागत नाही, हुशार असावं लागत नाही. मनापासून केलेली सेवा किंवा मनापासून केलेली मदत, दॅट इज अ प्रभाव. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर सर. उद्यापासून इंग्लिशमधनं ट्रेनिंग घेऊ. मलाच कळायचं नाही. नको सर. आहे ना? अहो तुम्ही मस्त घ्या म्हणलं, पण मलाच कळायचं नाही हो. एवढा काय मी हुशार नाही इंग्लिशमध्ये शिकवायला. ज्या दिवशी तुम्ही सगळे इंग्लिशमध्ये हुशार होल ना, त्या दिवशी मी होणार. आणि मला माहिती आहे का तुम्ही काय इंग्लिशमध्ये हुशार होणार नाही, म्हणजे मी पण होणार नाही. मास्टर आहे तुम्ही. ते सर म्हणते की एका गावामध्ये एक असा व्यक्ती फॉरेन कंट्रीमध्ये राहिला होता आणि गावची धारणा अशी होती की ती पोरगं लय हुशार आहे, टॅलेंट आहे, खतरनाक आहे. आईला आणि त्याच्या गावात सत्कार असतो त्या पोराचा. आता पोरगं म्हणता आईला मला इंग्लिशची एक वळ येत नाही आणि माझ्या बापानं मला नेऊन ठेवला आहे कुठल्या तरी मुंबईमध्ये, कुठल्या तरी विरार साईडला, कुठं तरी आउटसाईडला नेऊन ठेवलं आहे. आता बाप तर म्हणतोय पोरगं फॉरेनला आहे, 4 लाख पगार आहे आणि गावानं सत्कार ठेवला आहे की पोरगा आता इंग्लिश बोलणार, इंग्लिशमधनं बोलणार गावातला पहिला पोरगा. गावामध्ये मग सभामंडप घालतात, एक मोठी ट्रॉफी आणून ठेवतात की म्हात्रे साहेबांचा पोरगा हा फॉरेनला आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे आणि तो आता इंग्लिशमध्ये आपलं इंट्रोडक्शन करून देणार किंवा धरून झाला आपलं प्रस्तावना सांगणार. मग अशी तुम्हाला म्हणून म्हटलं की मला इंग्लिश येत नाही, वाक्य चुकणं समजून घ्या. तर मग आता प्रश्न आला म्हात्रे साहेबांच्या पोराला, आईला मला तर काय येत नाही, आता करायचं काय? तर म्हात्रे साहेबांचं पोरगं माझ्याकडे आलं की बोललं खार्डे साहेब, गावात कार्यक्रम ठेवला आहे, इंग्लिश तर येत नाही, बापानं तर सांगून ठेवलं की पोरगं फॉरेनला आहे, 5 लाख पगार, करू काय? त्याला एवढंच म्हटलं ABCD पाठ करून जा, नाही का? मध्ये म्हणायचं ABCD मामा, ABCD EFG काका. तेच गावाला पण इंग्लिश येत नाही, त्याच्यामुळे लोड घेऊ नकोस, काय पण बोल, फक्त बोल. ABCD म्हण, नंतर ते इंग्लिशमधनं पाडे म्हण. म्हणजे सांगण्याचा पर्पज काय की जग अजून एखादा माणूस तुम्हाला म्हणतो ना की म्हात्रे साहेब गुडघ्यावरती काय आहे का, तर म्हात्रे साहेबांना एवढी भ्यायची गरजच नाही. म्हात्रे साहेबांना कळायला पाहिजे की बाई ह्यालाच काय माहीत नाही गुडघ्यावरती कुठले कुठले औषध असतात. तुम्ही म्हणाल ती गोष्ट खरी असणार आहे, पण तुम्ही तेवढ्या ताकदीनं बोलला पाहिजे. ही गोष्ट आयुष्यामध्ये खूप मॅटर करते. कॉन्फिडन्स, धाडस, आत्मविश्वास ह्या गोष्टी कुठं बाहेर मिळत नाहीत, ह्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये असं ते तयार करायला म्हणलं लागतात. लक्षात ठेवा, भीती बाहेर नाही, भीती आतमध्येच आहे. विश्वास बाहेर नाही, विश्वास आतमध्येच आहे. हिंसा बाहेर नाही, हिंसा आतमध्येच आहे. प्रेम बाहेर नाही, प्रेम मनाच्या आतमध्येच आहे. शत्रुता बाहेर नाही, मनाच्या आतमध्येच आहे. ह्या सगळ्यांची सांगड ज्याला घालता आली ना, चला तो माणूस. मी विक्रीबद्दल नाही बोललो, मी चांगल्या माणसाबद्दल नेहमी आजपर्यंत जेवढे पण सेशन झाले त्यात एकच सांगतोय की राग नाही आला पाहिजे. तुमच्या बोलण्यानं समोरच्याचं हृदय शांत झालं पाहिजे. तुमच्या त्या वाक्यानं समोरच्याला पाझर फुटला पाहिजे. म्हात्रे साहेब, तुम्हाला काल मी रील टाकलेली, त्या माणसाचं कसं बोलणं होतं हॉटेलवाल्याचं या, छान होतं, छान होतं, एकदम साधे भाषा. अहो लोकांनी असं वाटतं त्याचा रस्सा करून प्यावा. त्यो म्हातारा एवढा भारी बोलतो साहेब, अहो घ्या ना 2 वाटी रस्सा, चले भाई 2 हडकान त्याला, आपलाच माणूस आहे, खारे भाई तो आपलाच भाव आहे.
पण साहेब ही वाक्य बोलून बोलून भावानं मार्केट तयार केलं. तर मोठं मार्केट आहे रेलमध्ये. हा आपल्या गावात आलं तरी खायला आपल्या घरात बसल्यासारखं काय यायचं किती लोक पाहिजे. एवढी हा मोठी भाकरी लय मोठी भाकऱ्या आहे, चोरून खा रे बाबा, चोरून का खायचं वय आहे तुझं. डायलॉग बघा साहेब आणि त्याचे. चोरून स्वतः देते. अहो साहेब माणसं पैसे काय चारली पण त्यो. होय होय तर काय. आपल्याला सरड्यासारखे रंग बदलता आले पाहिजेत. सरडा फेल मात्र साहेब, सरडा फेल. ते दुपारी गाडीत प्रवासी होते, ते कोल्हापूरला गेले, ते गुडघ्यामध्ये सांधिवात होता आणि गुडघ्यामध्ये इंजेक्शन केलं हा शब्द फक्त माझ्या डोळ्यात म्हणजे तिकीट काढता आला. म्हणजे काय झालं तुम्हाला, म्हणजे काय झालं, काय त्रास काय कुणाला गुडघ्याचा? अहो काय ते आमच्या आईला आहे तर सांधिवाताचा. नंतर माझा नंबर तुमच्या गावा शेजारीच माझं गाव आहे, म्हणजे आपल्या शेजारच्या परच्या बाजूला गाव आहे बांबोडे. घेतला नंबर, म्हणतो येतो मी घरी. म्हटलं काय जरा पाकत असे चालायला येत नव्हतं, काय दुखत होता घेतला नंबर, म्हणजे कॉल करतो काय येतो घरी म्हटलं. तुमच्याच कासेगावमध्ये मला एक फोन आला. म्हणजे आता तो व्यक्ती तिथं नाही, आता लाईव्हमध्ये नाही. कासेगावमधला बोलला, सर एक कासेगावचा कोणतरी नेटवर्कर आहे, मला पहिल्यांदा काही तिनं गाव नाही सांगितलं. त्यानं मला फोन केला की सर मी आजपर्यंत 10-15 कंपन्या केल्या, मला खूप अनुभव आहे, नॉलेज आहे आणि माझ्याकडे मोठी टीम आहे. असला बोलणारा तर सगळ्यात म्हणजे माझ्या नजरेत सगळ्यात नालायक व्यक्ती असतो. जो पक्ष काढायच्या अगोदरच म्हणतो मी या देशाचा राष्ट्रपती बनलोय. हा म्हटलं ठीक आहे बाबा बोल. तर मी म्हटलं कुठलं गाव? तर म्हटलं मी कासेगावचं आहे. म्हटलं तर तुमची मला आठवण आली. ठीक आहे म्हटलं साहेब, ठीक आहे असू द्या, तुम्ही भले 5-6 कंपनी केला, तुम्ही खरंच खूप चांगली गोष्ट केली, तुम्ही खरंच एक मॅच्युअर पर्सन आहात, ग्रेट पर्सन आहात. तर आपण काय करू, मीटिंग लावा म्हटलं, आपण कराडात भेटू. शेवटी प्रत्येक माणसाला आपण टेस्ट करायचं आणि ह्यातनंच आपल्याला समज वाढत जाते. नालायक माणसं, चांगली माणसं सगळ्यातनी बसायचं. पण आपण तसं बनायचं नाही. आपण फक्त शिकायचं की ह्याच्याकडनं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही. म्हणून सेल्समन का आत्महत्या कधी ऐकल्या? कुठल्या सेल्समननं कधी आत्महत्या केली, कधी ऐकल्या का तुम्ही आजपर्यंत? हा नाही सेल्समन जर ठरवलं ना, ते अख्या महाराष्ट्राला आत्महत्या करायला होईल. पण सेल्समन कधी आत्महत्या करत नाही, कारण त्याला माहीत असतं मानवी हजारो स्वभाव असतात, स्वभावाच्या हजारो रूपं असतात. त्याच्यामुळं आंबट, आळणी, गोड, जास्त कडू, जास्त तिखट हे हजारो स्वभावांना तो फेस करायला शिकला असतो. त्याच्यामुळं त्याला जीवनाचा खरा अर्थ हा सेल्समनलाच कळतो. आणि मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आयुष्यभर भले पैसा मिळू अगर न मिळू, पण लोकांसोबत जोडण्याचं किंवा लोकांच्या सोबत राहण्याचं कधी तुम्ही हे क्षेत्र कधी मिस करू नका किंवा क्षेत्रातनं कधी बाहेर जाऊ नका. मरेपर्यंत चला सेल्समन राहा. मरेपर्यंत त्यांना सेल्स भले वस्तू बदलल, बुडवून आपलं हातामधलं प्रोडक्ट बदलेल, पण सेल्समनगिरी नाही सोडायचे. कारण तो स्वतःच्या प्रॉब्लेमवरती विजय तर मिळवतोच, पण सोबत आपल्या जवळच्या पण लोकांना आधार देण्याचं काम हा सेल्समन करत असतो. आणि जो आपले प्रॉब्लेम सोडून दुसऱ्यांचे प्रॉब्लेम जो सॉल्व करायला एक पाऊल पुढे टाकतो ना, तर जगात आहे ना त्यासारखा मॅच्युअर पर्सन दुसरा कोणी नाही बनू शकत. कारण त्याला डिग्रीची गरज नाही, कशाची गरज नाही. तो कुठं पण राहणार ना तर सुखात राहणार आणि सोबतची 4 माणसं पण सुखात ठेवणार. तो नरकात जरी गेला तरी नरकामध्ये स्वर्ग तयार करू सुद्धा असला सेल्समन असतो, हे लक्षात ठेवा. तर सेल्समन आहे तर मनापासून सकाळी उठल्यावर छातीवरती हात ठेवून बोला की यायला मी जग बदलण्याचं काम करतोय, आज माझ्यामुळं जग चाललंय आणि मला प्राऊड आहे की मी सेल्समन आहे म्हणून. कळलं का? ह्या जगातला जो पण कोट्याधीश आहे, जो पण कोण मिलिनरी व्यक्ती आहे ना, तो सेल्समन आहे, सेल्समन. आणि मला प्राऊड फील आहे की मी एक प्रामाणिक ॲज अ केअर करणारा, लोकांची सेवा करणारा, शब्दाला जागणारा, लोकांना पटवून देणारा, लोकांना समजून देणारा, लोकांच्या आदरास पात्र राहणारा मी सेल्समन आहे. मी गद्दार नाही, नालायक नाही, भिकारचोट नाही, मी कपटी नाही, जेणेकरून मला विकल्यावरती पश्चाताप होतोय असल्या कॅटेगरीमध्ये मला नाही मोडायचं. भले मी माती विकन, पण मी खरं बोलून विकन. ही ज्याची भावना असेल ना, तो सेल्समन जगात दत्ता खारडा असू नसू, दत्ता खारड्यासोबत राहावं न राहावं, पण ही जी तत्त्व आहेत ना, जी ॲथिक्स आहेत ना, हे आयुष्यात कधी सोडू नका. मला एवढंच म्हणायचं आहे, पैशासाठी जमीर नाही कधी विकलं पाहिजे. पैशासाठी कधी
घाणेरडापणा नाही कधी केला पाहिजे. लोकांची मनं जपा. भले आज 4 रुपये कमी येतील, पण जी मनं जपलेली जर रिफ्लेक्ट झाली ना, तर रात्रीमध्ये लक्षात ठेवा 10 कोटी रुपये येतील. संदीप भाऊ, ते काल तुम्ही ॲडिओ ऐकलं, ते पोरगं तुम्हाला काय ऐकलं ॲडिओमध्ये तुम्ही त्या? हॅलो हॅलो. अहो, काल तुम्ही ते ॲडिओ ऐकलं, काय बोलला तू कार्यकर्ता? हा हा हॅलो. हॅलो, म्हात्रे साहेब आवाज येतोय का? म्हात्रे साहेब आवाज येतोय? म्हात्रे साहेब आवाज येतोय का? त्यांचे आय थिंक रेंज गेली असणार आहे. तर तो व्यक्ती बोलला की सर मी रोज नाही का, मी रोज प्रार्थना करतो की सर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मल्टिपल रोल घेऊन मला येऊन तुम्ही सहकार्य करता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही आता नोट्स बिट्स काढलेले आहेत, मेन पॉईंटवर येतो, ते दोन्ही ग्रुपवर नोट्स आपल्या टाका, ठीक आहे. आणि तुम्हाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. आपण थांबूया. चला, जय शिवराय.